या घडीची महत्त्वाची बातमी, कारण अपक्ष उमेदवार विश्वास जगताप यांचा अर्ज बाद ठरवण्यात येतोय। अपक्ष उमेदवाराचा 7वा अर्ज छाननीत बाद झालाय। अगदीच आमदारांच्या सह्या पुरेशा नसल्याने आता हा अर्ज बाद करण्यात आला असल्याची माहिती आहे। त्यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता देखील वर्तवली जात होती आणि ती खरं तर आता बिनविरोधच होणार असल्याचं पाहायला मिळतंय। राज्यसभा निवडणूक ही बिनविरोध होणार असल्याचं पाहायला मिळतंय। आमदारांच्या सह्या असणं गरजेचं असतं आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे 10 आमदारांच्या स्वाक्षऱ्या अर्जावर असणं बंधनकारक आहेत। या 10 स्वाक्षऱ्या अपक्ष उमेदवाराच्या अर्जावर नव्हत्या आणि त्यामुळेच अगदी आपण जर पाहिलं वर्षात तर ऐन वेळी, कारण 3 वाजेपर्यंतची वेळ होती अर्ज दाखल करण्याची आणि 2:30 वाजता हा अपक्ष उमेदवारांना आपला 7वा अर्ज दाखल केलेला होता। त्यामुळे त्याही वेळी हाच मुद्दा नेमका उपस्थित करण्यात आलेला होता, अर्जावर 10 स्वाक्षऱ्या आहेत की नाही आणि नेमक्या याच मुद्द्यावर हा 7वा अर्ज आता बाद ठरवण्यात आलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील 6 राज्यसभेच्या जागा आता बिनविरोध होण्याची जवळपास स्पष्टता झालेली आहे। अगदीच लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।